क्या बात है, तालियां तालियां।
विश्वात कृपा कराल ते थोडी पाया पडिलो भराडी काय येऊने तुम्हा पासी मी ताल्पची संतोषी तुका म्हणे देवा काय हे वाहतुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो भराडी सरोजन सांद्र निलावदावम जगननिहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतया स्वामीचा स्वामी कृष्णा तटीव दीनानाथ श्रीनाथ स्वामी अनाथा नमस्कार माझा श्री परब्रह्म गोपालनाथा गीतेचा अर्थ सकल थोरू प्रगट बदला ज्ञानेश्वरू तयाचे चरणावरी साष्टांग हे नमनगा उभारिला ध्वज तिन्ही लोकावरी आईसी चराचरी कीर्ती ज्यांची ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीपती कळा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी अभंग महान भगवत संत हृदय सम्राट विश्वसंत वारकरी संप्रदायाच्या इमारतीला लावलेला कलश म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा बहुतेक पाठ असलेला अभंग सेवेकरता निवडला. अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगायचा तो म्हणजे असा की यावत विश्व भावार्थ सांगायचा तो म्हणजे अशा यावत विश्वामध्ये जन्माला आलेल्या जीवाला तुकोबारा या अभंगामध्ये एक उपदेश करतात. तसं मागणी मागितली मागणी आहे पत्रवाळी प्रकरणाचा देखील हा अभंग ठरतो. काय मागणी मागावी तुकोबारा यावत विश्वामध्ये जन्माला आलेल्या लोकांना लक्षात आणून देतात की हा अभेद स्थितीकडे नेणारा अभंग आहे. भेदापासून अभेद स्थितीकडे नेणारा अभंग आहे. या अभंगामध्ये ते म्हणतात पत्र लिहायला घेतलं काही देवची साधक मंडळी काशीला जाण्याकरता निघाली आणि मग तुकोबारायला विचारणा केली येणार का काशीला. तुकोबाराय म्हणले का माझं सप्तमोक्षपुऱ्या 12 ज्योतिर्लिंग महाराष्ट्र दर्शन फक्त पंढरपूरचा पांडुरंग आहे. त्याला सोडून मी कोणत्या देवाला देव म्हणत नाही. ज्या देवाचे कमरेवर हात नाही त्याचं मी दर्शन सुद्धा घेत नाही. एवढंच नाही दुसऱ्या देवाला जर देव म्हणल तर ब्रह्महत्येच्या पातकाला सामोरा जाईल. जर मी दुसऱ्या देवाची भक्ती करेल तर माझ्या पातिव्रत्याला बाद येईल. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशापरी. आणि मग आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय ज्याच्याकडे मागणी मागतात तो विश्वाचा नाथ आहे बरं का.
कोणाला मागितली? विश्वनाथ म्हणजे कोण? बोला ना. हा, महादेव, शंकर. मग आज तुकोबारायाच्या पातिव्रत्याला वाद येत नाही का? आता तुकोबारायाच्या अभंगावर शंका घेणारे आपण कोण? पण 2 तास बोलायचं तुमच्याशी काहीतरी. मला आज तुकोबारायाच्या पातिव्रत्याला वाद येत नाही का? ब्रह्महत्येच्या पातकाला सामोरं जावं लागत नाही का? आज मागणी त्या महादेवाकडे केली. तुम्ही विश्वाचे नाथ आहात. त्या साधकांना सांगितलं, हे बघा, तोही देव परका नाही, मी एक पत्र देतो, तेवढं विश्वनाथाला द्या आणि त्या पत्रामध्ये मागणी मांडावी, सुरुवात करावी पत्र लिहायला. तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, रंग आहे, अनाथ आहे, बराडी आहे. किती झाकावं स्वतःला. आणि ज्या माणसाला मोठं व्हायचं असेल ना, त्या माणसाने आपल्या मोठेपणाचा टेंभा मिरवायचा नसतो, स्वतःला झाकून ठेवायचं असतं. तीच माणसं मोठी होत असतात. आणि आज तुकोबाराय स्वतःला इतकं झाकतात, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे, बराडी आहे. तुमच्याकडे कशाची कमी, काय उणे? मी मात्र थोड्या गोष्टींना संतुष्ट होणारा, त्याचं नाव वारकरी. मी तर अल्पची संतोषी. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात, मला काही नको देवा, तुमच्याकडून फक्त प्रेम पाहिजे, तेवढं प्रेम द्या. तुका म्हणे देवा प्रेम वातुके पाठवा. अभंगाचा सरळ अर्थ तुमच्या समोर मांडला. ज्या निमित्तानं मी या ठिकाणी बोलतोय, हे बघा, विक्षेप करू नका, शांत चित्तानं ऐका, तुमचं नुकसान होईल. कारण मी बरोबर 9:05 थांबणार आहे. म्हणजे 9:10 तुम्ही बाहेर असाल मंडपाच्या. तर विक्षेप करू नका, थोडंसं स्पीड वाढवून देतो माझं. इकडं लक्ष असू द्या. करू सुरुवात आता. ज्या निमित्तानं मी या ठिकाणी बोलतोय, एक फार महान असे संत, ज्यांना संत बाळूमामा म्हणतात. आणि या बाळूमामांच्या पालखीचंच नव्हे तर मंदिरामध्ये मूर्ती इतकी सुंदर आहे. गेल्यानंतर दर्शनाचा योग आला. शत्रुघ्न महाराज, असं वाटतं बाळूमामा आपल्याशी बोलताच की काय, एवढी सुंदर मूर्ती. दर्शन झालं आणि मला माहिती, आमच्या महाराजांनी सांगितलं, विशाल महाराजांनी. आणि त्यांचे परवा 3-4 दिवसापासून रोजचे फोन होते आमचे. विशाल महाराज तिकांडे, आमच्या ज्या भगिनी आहे जयश्रीताई, यांचे ते मिस्टर आहेत. आणि त्यांचा माझा बऱ्याच वेळेला आम्ही शेजारी आहे जवळजवळ. आणि त्यांनी मला अंबादास भाऊबद्दलची माहिती दिली थोडक्यामध्ये. वेळ आला तर बोलेल त्याच्यावरती. आणि सुंदर असं कार्य तुमचं आहे, म्हणून त्यांनी सांगितल्यानुसार तुमचं एवढं मोठं कार्य आहे. तर खरोखर तुमच्या या कार्याला माझा साष्टांग दंडवत आहे. अंबादास, एक विशिष्ट कृपा संत बाळूमामाची असलेली तुमच्यावरती. आणि कुठल्याही प्रकारचा मान, अभिमान, स्वाभिमान, ते म्हणले कपडे तर चांगले आम्ही घालायला लावले. ते म्हणले नाही, खोट आम्ही त्या थोडं व्यवस्थित बुवा असलं. काय असतं खरं सांगू का तुम्हाला, साधना करणारी लोक स्वतःला झाकून असतात, भक्ती करणारी माणसं स्वतःला झाकून असतात. या अभंगामध्ये पुढं तेच मुद्दे येणार आहे. तुम्ही सांगितल्यावर मी या अभंगाची निवड केली. विठाला विठाला सुंदर आहे. सुंदर असा मंडप आहे. असे लाइटिंग आणि असा मांडव माझ्या लग्नात नव्हतं भाऊ. एवढं सगळं, एवढ्या पंक्ती, एवढे सगळे गाणारे वाजवणारे, महाराष्ट्रातील अगदी उच्च कोटी ज्यांचं मोठमोठ्याल्या यादीत नाव आहे, अशी सगळी मंडळी. आमचे शत्रुघ्न महाराज पठाडे, सुंदर असं वादन करणारे, काय गोड हात आहे. असला मृदंग वाजवला त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर आमचे माऊली हाके महाराज, सुंदर असा हात आहे, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर गोड असं गायन करणारे, महाराष्ट्राची गान कोकिळा, आमचे परममित्र संजय महाराज हजारे, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या होत्या. त्यानंतर आमचे पांडुरंग महाराज परभणीकर, त्यानंतर आमचे अंकुश महाराज, त्यांच्याकरता सगळ्यांकरता एकदा टाळ्या होत्या व्यासपीठावरच्या. आणि ज्यांचा असा यूट्यूब चॅनल आहे आपला परसुडेकर गजर हरिनामाचा, वा, सुंदर असं यूट्यूब चॅनल त्यांचं आहे. ही सगळी विद्यार्थी मंडळी आहे. कुठे संस्था आपली? अहमदपूरला. वा, बरं, क्या बात आहे. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. एक एक कार्य त्यांचं नोंद करावी असं आहे. चोपदार सुद्धा असे सुंदर आहे दोघे. चोपदार सुद्धा अशी देखणी असली पाहिजे.
गोड असे चोपदार आहेत. पण चोपदार इतके देखणे नसावं कीर्तनकारापेक्षाही, कारण लोकांचं लक्ष लागत नाही कीर्तनात. गोड असे चोपदार आहे. शिष्टीमाली काय नाव भाऊ आपलं? कृष्णा भाऊ. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या म्हणजे आवाज मिळेल तुम्हाला. ज्यांच्या माध्यमातून मला ज्यांनी फोन केला होता आमचा सिद्धेश्वर, त्यांच्या माध्यमातून म्हणजे आमचा असा कार्यक्रम आहे. खरं तर अंतरलय होता, मला कटाळा आला होता एवढ्या अंतरचा. पण ज्या वेळेला मला तिकांडे महाराजांचा फोन आला का आम्ही सगळे इकडे आहे, संजू महाराज आहे, शत्रुघ्न महाराज, मग आनंद वाटला जरा थोडासा यायला. आणि तुमची सगळ्यांची तुम्ही म्हणाल घ्यायची का अजून कोणाची नावं? अजून राहिलं का कोणी? तुमची घ्यायची? एका वाक्यात घेतो, डोक्याला ताप नको. एकाच वाक्यात, जास्त वेळ नाही, एका वाक्यात. परत तुम्ही कीर्तन झाल्यावर मला धरायला नको. आम्ही काय केळीचे बाग कापले होते, सगळ्यांची नावं तुमची, सगळ्यांची एका वाक्यामध्ये. तुमची पण घेतो, ऐका. पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतो वाकून, महादेवाच्या चरणी फुल वाहतो वाकून, तुमचं सगळ्यांचं नाव घेतो, संत बाळू मामाचा मान राखून. आता सगळ्यांची नावं आली, डोक्याला ताप नाही. इकडं लक्ष द्या. अभंग जरी अभेद स्थितीकडे नेणारा असला, महादेव आणि पांडुरंग दोन्ही एक आहे हे सुद्धा लक्षण दाखवून देणार. पांडुरंगात आणि महादेवात भेद नाही. पांडुरंग आणि महादेव दोन्ही जितके देता येईल तेवढे दृष्टांत ओव्या मी आपल्या समोर सांगेन. ऐका. ज्या वेळेला महादेवाला एकांतामध्ये भजन करावं वाटतं, त्यावेळेला महादेव भजन कोणाचं करतात? भजन करे महादेव पांडुरंग याच्यामध्ये भेद नाही. महादेव एकांतामध्ये रामाचं भजन करतात. आणि ज्या ज्या वेळेला रामाला काही अडचणी याव्या वनवासाच्या काळामध्ये, त्यावेळेला प्रभू रामचंद्राच्या महादेवा त्या लिंगाची स्थापना करावी आणि तिथं अभिषेक करावा. राम पूजे सदा कडाडून वाजवा ना, इथं काही पैसे नाही, काहीच नाही लागत. रामपूजी सदाशिव रामेश्वरमला जर गेले तर इतकं मोठं मंदिर आहे. महादेवाची स्थापना प्रभू रामचंद्रानं करावी. ज्या ज्या वेळेला अडचणी आल्या त्या त्या वेळेला एकमेकाचं भजन. भगवान विष्णू महादेवाच्या सहस्रनामाचा पाठ करतात आणि महादेव भगवान विष्णूच्या सहस्रनामाचा पाठ करतात.
त्यांच्यामध्ये भेद नाही म्हणून ऐका ऐका आपल्या आपल्यात वाद घालायचे नाही. हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा आपल्या आपल्यात वाद करायचे नाही. वर कधी एक होत्या म्हणून आपल्या आपल्या जाऊ द्या. महादेव पांडुरंग दोन नाही एक आहे. याच्यावर मी बोलतोय. हे विश्व निर्माण झालं त्यावेळेला सुरुवातीला काय होतं? सुरुवातीला काहीच नव्हतं. पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य. मग काय होतं त्यावेळेला? फक्त शिवा नावाची शक्ती होती. शिवा आणि शिवा या शक्तीनं काय केलं? ज्या वेळेला त्या शक्तीला असं वाटलं की मला जगतपुत्र निर्माण करायचा, ती महादेवाकडे जाते, महादेवाला विचारते की माझा पत्नीत्वानं स्वीकार करा. त्यावेळेला महादेव सांगतात की हे बघ तू आमची आई आहे आणि आईला पत्नीत्वानं कसं स्वीकार करता येईल? पण तृतीय नेत्र होता आई जगदंबेच्या कपाळावरती. हा महादेवाकडे जो तृतीय नेत्र आहे आई जगदंबेनं दिलेला आहे. ती काय सामान्य नाही. आई जगदंबा 3 लोकामध्ये तिची सत्ता आहे. म्हणून हिला जगतपुत्र निर्माण करायचा त्यावेळेला महादेवाला विनंती करते, पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नोगरी, पतिव्रता धरून पाहो माझा. एवढ्यावर नाही अजूनही कोवी ऐका याला पुरावा. आईसी जी निरुपाधिके जगाची जी जगजनिके, ती वंदिली म्या मुळिके देवी देवा. त्या शक्तीला जिनं विश्व निर्माण घातलं तिला माझी वंदना आहे. म्हणजे शिव आणि शिवा या शक्तीनं. बरं ज्या वेळेला त्याला असं वाटलं हे विश्व निर्माण करावं, ती शिवा नावाची शक्ती ब्रह्मा होते. पालन करावं त्यावेळेला ती शिवा नावाची शक्ती विष्णू होते. तिला मुरड म्हणतात. त्याच शक्तीला असं वाटलं की संहार करावा, ती शिवा नावाची शक्ती रुद्र होते. गुरु व्हावं वाटलं आद्य गुरु शंकराचार्य होते. ज्ञानोबराय होते, तुकोबराय होते, सावता महाराज होते, शेना महाराज होते, नरहरी महाराज होते. आणि कुठंतरी गावगाव फिरून लोकांना परमार्थ कळावा म्हणून तीच शक्ती बाळू तीच शक्ती आहे. एका शक्तीचे हे अनंत रूप आहे. भेद कराल कसा? नाही लक्षात आलं का? अजून जवळ येऊन बोलतो. पटण ग्रामीण भाग आहे आपला, पटण असं बोलतो. सोनाराचं दुकान तुम्हाला कुठं जावं लागतं? इथं अहमदपूरला, बरोबर आहे ना? इथलची माऊली आपल्या धाकुटीनं घोटका, या घोटक्याची माऊली अहमदपूरला सोनाराच्या दुकानात जाते. काका मला एक दाणी बनवायची, सोन्याचा काय भाव? त्यानं सांगितलं 5,000 रुपये. तोळा कस काय येईल 5,000? कोण बोललो तोळा? 5,000 रुपये ग्राम. बरं मग दुसरी बाई गेली, तिनं सांगितलं मला अंगठी बनवायची, सोन्याचा काय भाव? त्यानं सांगितलं 5,000 रुपये ग्रॅम. तिसरी बाई गेली, मला झोबे करायचे, सोन्याचा काय भाव? 5,000 रुपये
चौथी बाई गेली, तिने सांगितलं मला नथ करायची, सोन्याचा काय भाव? 5,000. पहिली एक दाणीवाली तिथंच होती, आता मात्र तिचं डोकं उठलं. ती म्हणली त्या सोनाराला, काय रे तुला अक्कल आहे का? डोक्याचा भाग आहे का? तुला काही कळतं का? सोनार दादा म्हणला, हे बघा ताई साहेब, मी तुम्हाला एवढ्याकडे काहीच बोललो नाही. झालं काय? अरे तू डोक्यात आहे का? एक दाणी करायची 5,000, अंगठी करायची 5,000, नथ करायची 5,000 आणि झुबे करायचे तरी 5,000. सोनारानं सांगितलं, ताई साहेब तुमचा एक घोटाळा पहिले दूर करा. मी जो भाव सांगतो तो एक दाणीचा सांगत नाही, नथीचा सांगत नाही, झुब्याचा सांगत नाही, अंगठीचा सांगत नाही. मी जो भाव सांगतो तो सोन्याचा सांगतो. कळतंय का? बघा बरं का. शरीफों की शराफत कभी कम नहीं होती, सोने के 1000 भी टुकड़े हुए तो कीमत कम नहीं होती. इसीलिए याद रखिएगा, ते तत्व जरी असेल, हे वेगवेगळ्या रूपाने दिसत असले, शक्ती मात्र एक आहे. विठाला मला माहिती तुमचं एवढ्यावर समाधान होणार नाही, अजून जवळ येऊन बोलतो तुमच्या, म्हणजे पटकन कळल. लग्न जमल्यानंतर रुखवत येत होता. तुमच्याकडे आहे का नाही कोणास ठाऊक प्रथा? रुखवत आहे ना? तुमच्याकडे आहे का? तुम्ही टळा पाहू राहिले माझ्याकडे. रुखवत अशी पाटी यायची, पाटी, त्या पाटीमध्ये चपाती, बरोबर आहे? हा, त्याच्यात साखरेची मांजर, साखरेचा हत्ती, साखरेचं डुक्कर, साखरे सगळे प्राणी साखरेचे. पहिले, आता नाही, आता मुरमुऱ्याचे. तुमच्याकडे आता का नाही कोणास ठाऊक? आता ते साखरेचे प्राणी यायचे. आणि मग आता सगळं बदलत चाललं, यंत्रयुग आहे. शत्रुघ्न महाराज, आता जुनं काय राहिलेलं नाही, आता सगळं यंत्रयुगात आपण वावरतोय. हजारो मैलाचा प्रवास तासात व्हायला लागला. हे इथं जुन्या बसलेल्या म्हाताऱ्या, त्यांना विचारा, मावशी 3-3 किलोमीटरहून पाणी आणलं की नाही? चष्म्यावले मावशी, सगळ्या घराचं दळावं लागत होतं की नाही? आता तो काळ राहिला का? पापड लाटायला पोळपाट बेलणं होतं की नाही? आता ते नाही, मशीन आलं. मशीन, उंडा टाकायचा, दाबलं, पापड तयार. चपाती करायची तरी मशीन आहे, असं लाटत बसायचं काम नाही. उंडा टाकला, दाबलं, चपाती तयार. पुरणपोळी बनवायची तर यंत्र आलं. तुमच्याकडे आलं की नाही कोणास ठाऊक? आमच्या नाशिकला आलंय. एका बाजूनं कणिक टाका, दुसऱ्या बाजूनं पुरण टाका, बटन दाबलं, पुरणपोळी तयार. आता फक्त एक मशीन यायचं राहिलं. पाहुणा आला का डायरेक्ट मशीन मध्ये लोटायचा. बटन दाबलं का पान खाऊनच पाहुणा बाहेर. डोक्याला तापच नको, पाणी द्या रे, चहा द्या रे. घोटाळा फक्त एक, लाईट गेली तर मुक्का. विठाला शारीरिक श्रम राहिले नाही यंत्रयुगामुळं. आणि म्हणून सौंदर्य टिकणं, सौंदर्य टिकण्याकरता शारीरिक श्रमाची गरज आहे. सौंदर्य प्रसादाने वापरून सौंदर्य टिकत नसतं. मला वाटतं आता सध्या तर इतक्या बाटल्या, कोण कोरपडीचा रस लावतं, कोण सगट कोरपडच खातं, कोण तुळशीचा पाला चोळतं. मी जर सांगितलं बिब्याचं तेल तर लावतील लोक. लावायचं नाही बरं का, सुजत माणूस त्यांना. आणि तुम्ही किती शुश्रूषा करा या देहाची. तुला की हिफाजत करले, तुला करे रखवाली, उड जाएगा एक दिन पंछी. सौंदर्य जाणार आहे, कुरूपता येणार आहे, तारुण्य जाणार आहे, म्हातारपण येणार आहे, देह जळणार आहे आणि याची राख होणार आहे. याची आठवण ठेवा दादा. नका या मरक्या वस्तूवर प्रेम करूया. अरे हे नासका आहे, हा देह नाशिवंत, नाशिवंत देह जाणार आहे सगळं. याच्यावर नाही, हे मरक आहे. थोडीशी त्वचा काळी पडली का प्लॅस्टिक सर्जरी. काय प्रेम करता लोक. एवढं वाक्य अंडरलाईन करून घरी घेऊन जा. कीर्तन नाही लक्षात राहिलं तरी चालेल, घरी नाही. एवढं संसारावर प्रेम करा, दुःख देतो. वस्तूवर प्रेम करा, आसक्ती ठरते. माणसावर प्रेम करा, धोका बसतो. जिथं जिथं प्रेम कराल तिथं तिथं धोका बसतो. काय बोललो मी? संसारावर प्रेम करा, दुःख देतो. वस्तूवर प्रेम करा, आसक्ती होते. माणसावर प्रेम करा, धोका बसतो. या जगामध्ये प्रेम करण्याच्या लायकीचा फक्त माझा पंढरपूरचा पांडुरंग. प्रेमच करायचं ना, एक तर देवावर करा, नाही तर संतांवर करा. मेरे सदर्द दिल को आधार चाहिए, काली कमली वाला मेरा यार चाहिए. प्रेम करायचं तर त्याच्यावर करायचं. हो, त्याच्याशिवाय नाही, त्याच्या वाचून नाही, त्याच्या व्यतिरिक्त नाही. चाललं आपलं इथं चाललेलं होतं कुठं रुखवत.
रुखवत आलेला आहे. साखरेची मांजर, साखरेचा हत्ती, साखरेचं डुकर, साखरेचा उंदीर. आले का रुखवताच्या जवळ तुम्ही या. पाहुणे आले, उन्हाळ्याचे दिवस होते, तिथं चालले उन्हाळ्याच्या दिवशी. त्यांना असं वाटलं आपले नातेवाईक इथं राहतात, त्यांच्याकडे गेले, पलंगावर तक्क्याला पाठ टेकून बसले, पाय हलवत. ते म्हणले आता चहा घेतल्याशिवाय जायचं नाही. घर मालकानं आवाज दिला, चहा ठेवा. किचन मधून आवाज आला, साखर नाही. तुम्हाला काहीच नाही वाटलं? याचा अर्थ हे वाक्य तुमच्या रोजच्या ऐकल्यातला असावा. साखर नाही ना? पत्नीनं सांगितलं एक काम करा, साखर नाही. हा थोडा चिंतेत पडला. याने विचार केला, हात जोडले, पत्नीला आवाज देऊन परत सांगतो, ऐकलं का? काय? साखर नाही ना? म्हणे नाही. असं करा, उंदराची शेपूट टाका, कुत्र्याची मान टाका, गाढवाचे कान टाका. पाहुणे म्हणे असा कोणता चहा आहे? उंदराची शेपूटन, कुत्र्याचे कानन, गाढवाची मान. ते म्हणले चहा तयार झाला का आधी घर मालकाला घ्यायला लाव. पाहुणे हुशार होते. चहा तयार झाला आणि यायला लागला. पाहुणे घर मालकाला म्हणे तुम्ही घ्या, तुम्ही घ्या, एकदा तुम्ही घ्या. घर मालक म्हणे अहो तुमच्या पुढंच बशी ठेवली, आली का आता पंचायत? पाहुण्यांच्या पुढं चहा गेला. पाहुणे असे डोकून पाहायचे, उंदराची शेपूट आहे का, कुत्र्याचा कान आहे का, गाढवाची मान आहे का. घर मालक म्हणे तुम्ही चहा का घेत नाही? पाहुणे म्हणे असा कुठं चहा असतो का तुम्ही त्याच्यात उंदराची शेपूटन, कुत्र्याचे कानन, गाढवाची मान. काय पाहुणे हो तुम्ही, पुरीचं लग्न जमलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साखरेची मांजर, साखरेचा हत्ती, साखरेचं डुकर, साखरेचं कुत्र. आता कोणत्याही प्राण्याचा अवयव टाकला आणि कोणताही टाकला, चहा गोडच येईल का नाही? त्याच्यात बदल आहे काही? याचं एक कारण लक्षात आलं का तुमच्या? साखर नावाच्या तत्वापासून हे सगळे बनलेले आहे. इकडं तेच आहे. एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई, गोडी साखरेच्या ठाई, एक एकाचे हृदयी अवघे साखरेचे अंग. इकडे तेच आहे. म्हणून महादेव आणि पांडुरंगात भेद होत नाही. विठाला एवढ्यावर तुमच्या लक्षात आलं नाही कोणास ठाऊक. अजून आपल्या वारकऱ्याचा मोठा परिचयाचा मुद्दा मांडतो. पुत्र संतती नाही कोणाला. मला वाटतं इथं आल्यावर मी घरी नारळ बघितली बांधलेली आणि मला एक स्वाभिमान वाटला की अनेकांना इथं बाळूमामांच्या कृपेनं पुत्र संततीचा लाभ झालेला आहे. आणि खरंच श्रेय पाटील आपल्याकडे जाता अंबादास का तुम्ही जगाच्या दुःख निवारणाचा एक केंद्र आपल्या जवळ ठेवला, इथं ठेवला आपल्या गावामध्ये. याच्यात गावाचं नाव, परिसराचं, जिल्ह्याचंही नाव होतं. म्हणून सुंदर असं काम आपलं आहे. पण एक जाता जाता विनंती करतो आपल्याला, चांगलं काम करणाराला चांगलं सगळेच म्हणतात असं नाही. कारण आतापर्यंत संतांना त्रासच झाला. एक बोलू तुम्हाला, जर तुम्हाला कोणी त्रास दिला नाही तर समजायचं तुमचा रस्ता चुकलेला आहे. आज सांगतो तेवढं घरी न्या. तुमचं जीवन जगत असताना त्या जीवनाच्या रस्त्यावरती जर लोकांनी तुम्हाला त्रास दिला, समजायचा आपला रस्ता बरोबर आहे, चालत राहा, चालत राहा. अरे त्रास देणारी लोक असतात. जर त्रास देणाऱ्यामुळे जर त्या काळामध्ये छत्रपती आपल्याला हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली नसती. तुकोबाराय, बाळूमामाला कमी त्रास झाला? कोणत्या संतांना त्रास झाला नाही? त्यांचं नाव सांगा. जळणाराला जळू द्या, मला मामाची भक्ती. हो, फक्त एक आहे, नाव ठेवणाऱ्याला
कोणाला ठेवू द्यायचा. आपण चांगला रस्ता, आपला योग्य रस्ता असावा. चालत राहा, चालत राहा, चालत राहा. ज्या दिवशी तुम्ही मुक्कामाला जाल ना, हे त्रास देणारे तुमच्या दर्शनाला आल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला पुत्र संततीला कोणाला त्यांचं नाव आहे सावकाराला एका. आणि ते पंढरपूरला गेला आणि पांडुरंगाला नवस केला. काय नवस केला? ऐका ऐका, एवढं ऐका बरं का, जरा लक्षपूर्वक. देवाला जर नवस केला, देवाकडे जर मागितलं तर फक्त देव मागायचा, बाकीचं काहीच मागायचं नाही. इथं आपलं घोटाळा वेगळा आहे. देवाला नवसाचा मुलगा चांगला निघत नसतो. मी लय मोठ्याचं नाव सांगू का? भगवान श्रीकृष्ण. अहो, नवसाचा मुलगा मागितला. कोणा? काय नाव तिचं वालं भागवतामध्ये? जांबुवंती. तिला लेकरू बाळ नाही. आणि मग जांबुवंती म्हणली मला मुलगा पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. भगवान म्हणले हे बघ जांबुवंती, आता भगवान श्रीकृष्णाला बायका किती? 16,108. एका एका बाईला 10, 11 पोर. मी काय सांभाळायला नव्हतो, वर्णन नाही तसं. तिला जांबुवंतीला मूलबाळ नाही. जांबुवंती म्हणली का हो, एक एकील 10, 11 मला मूलबाळ नाही, दिसत नाही का? आणि असंच राहतं, गावड्याच घरपडकच दिसत, टेलरचे कपडे फाटकेच दिसत, ज्याचं पोरग वायर म्हणे वायरी लोंबत. ऐका ऐका, मला मुलगा पाहिजे पाहिजे पाहिजे. बरं, इथं चांगले चांगले जाम झाले. तुमची आमची गोष्ट सोडून द्या, लई मोठमोठाले जाम झाले. मला एक स्वाभिमान वाटला इथं आल्यावर. नाही तर आम्हाला लई सुख आहे असं काही समजू नका. विशाल बाबा, आपण जर घरी गेलं ना, घरी जर गेलं तर 5-50 बायात जर आपली बायको बसलेली असली आणि 7-8 दिवसांना आपण सप्त्यावरून घरी गेलं तर बायको म्हणती एवढ्या लोकांना ऐकू जाईल इतक्या मोठ्याना आला बाई सप्ता. आणि एक विषय माझा असा ऐकायला भेटला की अंबादास भाऊनी जमीन विकली तरी घरातल्या लक्ष्मीनं एक शब्द आपल्याला विचारला नाही. साष्टांग दंडवत आहे त्या माऊलीच्या चरणावरती. आणि मग म्हटले मला मुलगा पाहिजे म्हणजे पाहिजे. आता भगवान शंकराच्या पूर्वी एक काम कर जांबुवंती, काय करू? महादेवाच्या पिंडाला श्रावण महिन्यामध्ये केशराचा भात लावायचा, 1000 कमळ व्हायचे, मुलगा होईल म्हणजे होईल. 1000 कमळ व्हायले, मुलगा झाला. महादेवाच्या कृपेतून झाला. नाव ठेवलं साम. आणि या सामानं काय केलं? वय वर्ष 75. एका साधूची टिंगल केली. विनंती करून चाललो आपल्याला, साधूच्या नादी कधीच लागायचं नाही, संतांच्या नादी लागायचं नाही, संतांची सेवा करणाराच्या कधी विरोधात जायचं नाही. विनंती माझी आपल्याला. आणि अजून 2 लोकांच्या नादी लागायचं नाही. कोणाच्या? देवाच्या आणि वैद्याच्या. वैद्य म्हणजे डॉक्टर आजच्या भाषेमध्ये. डॉक्टरच्या आणि देवाच्या कधीच नाही नादी. काय असतं? जब भगवान को गुस्सा आता है तो डॉक्टर के पास भेज देता है. भगवान को गुस्सा आता है तो डॉक्टर के पास भेज देता है. और जब डॉक्टर को गुस्सा आता है तो भगवान के पास भेज देता है. इसीलिए याद रखिएगा. मला मुलगा पाहिजे. बरं ठीक आहे, टिंगल केली. कोणाची? साधूची. देवाला एखाद्या वेळेला तुम्ही जर देवाची टिंगल केली, देव खपून घेतो. पण त्याच्या भक्त हरिजना
होत नाही, म्हणून साधूची कधी टिंगल करायची नाही. कुठं होतो आपण? बोला ना, काय विषय चाललेला? साम साम या सांबानं काय केलं? चिरगुटे घालून वाढविले पोटा, गर्भारव वाट जना माझी, आणि गेला आणि साधूची टिंगल केली. सांगा मुलगा होईल का मुलगी? साधू होते ते, न सांगता तुम्हाकडे येते अंतर. आणि मग पाहिलं, म्हणले मुलगा नाही मुलगी नाही, मुसळ होईल, मुसळ जा. घाबरले आणि तिथं ज्या वेळेला सोडलं टपकन मुसळ खाली पडलं. मुसळ पडल्यानंतर मग घाबरले. त्या मुसळाचं काय केलं? बारीक पीठ केलं आणि ते पीठ कुठं फेकलं? बारीक समुद्रात टाकून दिलं. आणि त्याच्यापासून ते लवाळे तयार झाले. म्हणूनच काय लोक ते मुलगा होईल का मुलगी तिचं पाहतात. कुणा तुमच्याकडे आहे का नको ते लवाळे लवाळे, आणि त्याला असं चिरून पाहते. बारीक पीठ केलं आणि दिलं समुद्रात टाकून. ऐका, नवसाचा मुलगा मागितला कोण? सांब. आणि या सांबानं काय केलं? सगळ्या कुळाचा नाश केला. म्हणून मुलगा एकच असावा, फार नाही, थोडी असावी, पण चांगली असावी. लडका देना तो ऐसा देना कैसा, संत बाळूमामा सारखं नाव करेल असा असावा, भक्त असावा, दाता असावा, शूर असावा, असा मुलगा असावा. पुत्र द्यायचा गुंडा जाता मागितला तर भक्त मागा, नवसाचा मागितला तर दाता तरी मागा, चांगला असावा. चला पुढं चला. मुलगा बरं, आता इकडं मुलगा नाही, पुत्र संतती पांडुरंगाला नवस केला. जर मुलगा झाला तर सोन्याची साखळी अर्पण करेल करगोटा कमरेला. आणि काय त्या पांडुरंगाची दया झाली म्हणा, 1 वर्षानंतर पुत्र संतती झाली. आणि मग पुत्र संतती झाल्याबरोबर ते सोन्याचा करगोटा अर्पण करायचा. आता सांगा पंढरपुरात नावाजलेले कारागीर सोनार कोण होते? नरहरी महाराज. आता नरहरी महाराज हे भक्त कोणाचे? चालू अभंगाकडे आपण. भक्त कोणाचे? महादेवाचे. रात कुठं होते? पंढरपुरात. पांडुरंगाच्या कळसाचं दर्शन सुद्धा घेत नसायचे. काय कट्टरताय हो? बापानं समजावलं होतं, नरहरी असं करू नको, पंढरपुरात राहून विरोध चांगला नाही. अरे दोन्ही एकच आहे. पण नरहरी महाराज मल्लिकार्जुनाचं जे मंदिर आहे नरहरी मठाच्या बाजूला आजही पंढरपुरात, तिथं जायचे आणि पात्र असायचं, त्याच्यात बेलाचा पाला. ओम नमः शिवाय बिल्वपत्रम समर्पयामि. ओम नमः शिवाय बिल्वपत्रम समर्पयामि. बरं, तुम्ही श्रावण महिन्यामध्ये बेलाचा पाला व्हायला असेल ना माझ्या बहिणीनो, व्हायला असेल ना? ऐका, बेलाचा पाला वाहू नये आपल्या पदरात काहीच पडणं. जरा माग वळून पाहिलं का कधी काय आहे? बेल जाऊ द्या, कीर्तनाचा भाग पण जी माहिती असावं ती घेऊन जा. एवढं रेकॉर्ड करून न्या, नाही तर पेनाने नोट करा. बेलाचा पाला सोमवारी तोडायचा नसतो. बेलाचा पाला अमावस्येला तोडायचा नसतो. आणि बेलाचा पाला पौर्णिमेला तोडायचा नाही. या 3 दिवशी तोडायचा नाही. कोणते कोणते? सोमवार, अमावस्या आणि पौर्णिमा. आलं लक्षात? 3 दिवशी पाला तोडायचा नाही. बर चला पुढं. आता अजून याच्यामध्ये बेल वृक्ष हा सामान्य झाड नाही. मग काय आहे ते? सर्वानी तीर्थानी बसंती मुला, 68,000 तीर्थ बेलाच्या मुळात वास करतात. ज्या वेळेला तुम्ही बेलाच्या मुळाची पूजा करतात ना, त्या वेळेला 68 करोड तीर्थांची पूजा तुमच्याकडून होते. इतका महिमा बेल वृक्षाचा. आता पुढचं, बेला म्हणून बेलाच्या वृक्षाला स्नान केल्याशिवाय स्पर्श करायला चालत नाही. काय बोललो मी? स्नान वेगळं ना आंघोळ वेगळी. आंघोळीत स्नानात बदल आहे.
सूर्य उदयाच्या आत केल्या जातं त्याला स्नान म्हणतात आणि सूर्य उदयाच्या नंतर केल्या जाते तिला आंघोळ म्हणतात. म्हणून स्नान केलेला असावा त्यावेळेला बिल्व वृक्षाला स्पर्श करायचा. 1 2 चप्पल घालून बेलाचा पाला तोडायचा नसते. पहिलं काय सांगितलं? स्नान केलेला असावा. 2 पायात चप्पल नसावी. आणि 3 मंत्र म्हटल्याशिवाय बेलाचा पाला तोडायचा नाही. दर्शन करायचं आणि मंत्र म्हणायचा. लई सोपाय घेऊन जा, देतो तुम्हाला. म्हणायचा श्री फलाय नमा श्री द्रुमाय नमा. मी थोडा शिवपुराणाचा चाहता माणूस आहे. श्री फलाय नमा श्री द्रुमाय नमा एवढं म्हणायचं. आता बेलाचा पाला तोडला का एक काम करा, त्याच्यातले चांगले 7 पानं निवडा. काय बोललो मी? 7 पानं निवडा आणि त्या 7 पानावरती कुंकवाने राम नाव टाका. काय? 7 पानावर कुंकवानं राम नाव. किती नाव होतील 7 पानावर? बोला ना. 21 नाव होईल ना रामाचं. एक पान 3 असतात ना असे. राम 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 असे 21 वेळा रामाचं नाव येईल. मग आता काय करायचं? ते 7 पानं घ्यायचे, महादेवाच्या मंदिरात जायचं, उत्तरेला तोंड करायचं, 5 पानं महादेवाच्या पिंडावर व्हायचे. हातात किती राहिले बोला पटकन. आता 2 पानं हातात आहे. 1 पान जिकडं जलधारी वाहते तिथं दोन्हीच्या मध्ये अशी वाकडी तिकडी रेष आहे. बघितली जलधारीच्या मध्ये? काय ही वाकडी तिकडी रेष? ही महादेवाची कन्या, हिचं नाव आहे अशोका सुंदरी. तिला 1 पान वाह. आता किती पानं राहिले हातात? 1 पान. बाहेर या, नंदिकेश्वराला 1 बेलाचं पान समर्पित करा. नंदिकेश्वराच्या कानात नमः शिवाय मंत्राचा जप करा. आणि तुमचं एखादं काम होत नाही ते तुम्ही नंदिकेश्वराला सांगून पहा. असं करत राहा, करत राहा, करत राहा. तुमचं काम होणार म्हणजे होणार. शंकराला माझा, महादेवाला माझा आवडते बेलाचे पान. पान आवडते बेलाचे पान. पान आवडते बेलाचे पान. आवडते बेलाचे पान. पान आवडते बेलाचे पान. शंकराला माझा, महादेवाला माझा आवडते बेलाचे पान. आवडते बेलाचे नरहरी महाराज बेलाची पानं मल्लिकार्जुनाला समर्पित. आता हे सावकार ज्यांना पुत्र संतती नाही ते कुठं जातात? नरहरी महाराज नावाजलेले कारागीर. महाराज करगोटा बनवायचा. बसा 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 बसा. बसले. कोणाला? पांडुरंगाला. उठा उठा. पांडुरंगाचं नाव सुद्धा ऐकत नाही, दर्शन घेत नाही, करगोटा बनवणार नाही. सावकार हुशार होता. ज्ञानेश्वरी वाचलेली होती. त्या सावकारानं सांगितलं, नरहरी महाराज मनोनी संगू जवरी प्रकृतीचा तवरी त्यागू नगडे कर्माचा. आयशेची करू म्हणती त्याचा आग्रह चोरी. बापरे, सावकार हुशार आहे. एक काम करा, माप आणून द्या, करगोटा बनवून देतो. तंतोतंत जसं माप आणलं तसा करगोटा बनवला. अर्पण करायला गेले तर करगोटा 4 बोट कमी भरला. काय गड्या, एवढा नावाजलेला कारागीर. जाऊ द्या, चूक होते, माणूस आहे. परत गेले. नरहरी महाराज अहो करगोटा कमी भरला. तुम्ही माप आणून दिलं तसा बनवला. तुम्ही जितका कमी म्हणता तेवढा वाढवून देतो. परत 4 बोट वाढवून दिला. अर्पण करायला आले, 4 बोट जास्त भरला. परत गेले. नरहरी महाराज अहो कधी जास्त भरतो कधी कमी. नेमकं चुकी सोनाराची का माप घेणाराची? हाच घोटाळा कळलं. एक काम करा,
तुम्हाला यावं लागतं. नरहरी महाराज हो आपण तोंड सुद्धा नाव सुद्धा घेत नाही पांडुरंगाचं, तुम्हाला यावं लागतं. पैसे देऊ केले. एक काम करा, डोळ्यावर पट्टी बांधून मग तुमच्या बरोबर येतो. पट्टी बांधा. काय कटरत आहे पहा. घेतली पट्टी बांधून. का पांडुरंग पाहायचा नाही डोळ्यात. कारण कोणाचे भक्त आहे ते महादेवाचे. पांडुरंगाला डोळ्यानं पाहायचंच नाही. आणि मग आज सावकारानं हात धरला आणि नरहरी महाराजाची पावलं डोळे बांधून पांडुरंगाच्या दिशेनं चाललेली आहे. पहिला उजवा पाऊल राऊळाच्या आत पडतो, इथंच आभेदाची पहिली थिन्नी पडते. आतमध्ये जातात. पांडुरंगाच्या कमरेला हात टाकला. महादेवाचं पिंड भासलं. नरहरी महाराज म्हणतात सावकार मंदिर महादेवाचं आहे. ते म्हणे नाही पांडुरंगाचं आहे. परत हात टाकला. महादेवाचं पिंड. वरती हात घातला गळ्यात. भुजंग बसलेला. भला मोठा जटाचा मुकुट, त्याला रुद्राक्षाच्या माळा, जेटेतून गंगा, डोक्यावर अर्धचंद्र, कपाळाला भस्माचे पट्टे, कानात सापाची कुंडल, कंठ निळा पडलेला, गळ्यात भुजंग, दंडामध्ये साप आहे, सगळ्या अंगाला भस्म आहे, एका हातात त्रिशूळ आहे, एका हातात डमरू आहे, गज चर्म पांघरलं आणि व्याघ्र चर्म नेसले. भोलेनाथ से निराला यह कोई नहीं रे, यहाँ कोई नहीं. भोलेनाथ से निराला कोई नहीं. भोलेनाथ से निराला. शिव का डमरू डम डम वाजे, गम निगम का भेद. ऐकायचं का डमरू कसा वाजत होता. शिव का डमरू. शिव का डमरू डम डम वाजे, आगम निगम का भेद खोले. ऐसा डमरू बजाने वाला कोई नहीं. भोलेनाथ से निराला अरे हे तर माझं दैवत आहे महादेव. आणि मी डोळ्यावर पट्टी बांधून घेतली खुशाल. आता नरहरी महाराज डोळ्यावरची पट्टी सोडतात आणि समोर पाहतात. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकट बरी ठेवनिया. तुळशी हार गळा, कसे पितांबर. अरे 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 काय केलं ह्या डोळ्याने. पांडुरंग पाहायला घेतली पट्टी बांधून. परत हात टाकला कमरेला. महादेवाचं पिंड. आता नरहरी महाराज काय म्हणतात ऐका. अरे आतापर्यंत मी असं समजत होतो का पंढरपुरामध्ये एकटा पांडुरंग उभा आहे, पण तो एकटा उभा राहिलेला नाही. माझं दैवत महादेवाला बरोबर घेऊन विटेवर उभा राहिला. अंतकरणातला भेद गेला. आणि आज नरहरी महाराज म्हणतात देवा तुझा मी सोनार सोनार. देवा तुझा मी अंतकरणातला भेद गेला का नाही.
नरहरी महाराज म्हणतात पांडुरंग आणि महादेव एक आहे. कट्टर होते, पण आज म्हणले देवा तुझा मी सोनार. म्हणून तुकोबरायाच्या पातिव्रत्याला बाद येत नाही, जरी पत्रामध्ये लिहिलेलं असलं. काय लिहिलेलं होतं ते म्हणतात की तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे रंक आहे अनाथ. या अभंगाच्या पहिल्या विश्वनाथ सात ते नऊ कीर्तन आहे आपलं. हे पाठीमाग त्या त्यांना जागा करा. काय आता एवढा मांडव, एवढी लाईटिंग, एवढे वाजवणारे, एवढे म्हातारे, एवढे पोरं, एवढ्या बाया, एवढे माणसं, एवढा दांगडो, एवढा गोंधळ, एवढा गर्दान, याच्या झोप काय डेरिंग राव त्या मावशीची. हे सगळे वाद्य कुंभकर्णाला जाग करण्याकरता वाजवावी लागायची. पण आपली माणसं हे जसं वाजत तसं हे गुंगत. काय गंमतच आहे बा. हा इकडे लक्ष द्या. जाऊ द्या. ऐका एवढंच ऐका आणि पुन्हा झोपा पहा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे लई महत्वाचं आहे. एवढं ऐका. तुकोबाराय दीन रंक मी अनाथ, एवढ्यावरच बोलणार आहे थांबणार. आणि अधिकार दुसऱ्या बाजूला पाहिला. तुकाराम तुकाराम नाम घेता धन्य तुकोबा समर्थ, येणे केला तुका विष्णू नाही तुझा. हा अधिकार आहे. आणि दुसरी बाजू किती झाकली. तीन गोष्टी झाकून ठेवायच्या, ज्याला साध्यापर्यंत जायचं न्या घरी. एवढं तीन गोष्टी झाकायच्या. तीन कोणत्या कोणत्या झाकायच्या. एक, दोन आणि तीन. तीन गोष्टी झाकायच्या. कोणत्या. एक, पहिली गोष्ट साधना, दोन संपत्ती आणि तीन संबंध. या तीन गोष्टी साधना, संपत्ती आणि संबंध झाकून ठेवायचं, प्रगट नाही करायचं. जर तुम्ही संपत्तीचा प्रचार कराल संपत्ती नष्ट होते. साधनेचा प्रचार कराल साधना भ्रष्ट होते. आणि तुमचे कुणाबरोबर कसे संबंध आहे हे जर सांगत फिराल संबंध टिकत नाही. म्हणून या तीन गोष्टी झाकून ठेवायच्या. घरी नाही एवढ्या. तुम्ही किती साधना केली लोकाला सांगत फिरायचं नाही. पंढरपूरला जाऊन आले,
बॉम्बा मारीत बसायचं नाही. पंढरपूरला गेलतो, पंढरपूर अरे लोकाला सांगत फिरला गेलं पुण्य, सांगत कशाला बसला. बाळू मामाच्या कार्यामध्ये कोणत्याही चटाई आथरली, कोणतंही काम करा, कणिक आणून दिली, शांत चित्ताने ऐकलं, कीर्तन करणारा जेवढं पुण्य तेवढंच सिस्टीमवाल्याला आहे बसल्या बसल्या, जेवढं सिस्टीमवाल्याला तेवढं चटई आथरणाला आहे. समर्थाची पंक्ती भोजने तळिल्या वरिल्या, एकची पक्वाने गात्या, ऐकतया समानची घडे. सारखं कमी जास्त नाही. म्हणून 3 गोष्टी झाकायच्या. आता कोणाचं मत आहे असं, ज्या तत्वाचे तुकोबार आहे त्या तत्वाचं अजून कोण कोण आहे पाहू आपण. चला समर्थांना विचारा. समर्थ म्हणतात अभ्यासी प्रगट व्हावे, नाहीतरी झाकून असावे, प्रगट होऊन नासावे तो बरे नव्हे. हा चला पुढं. समर्थ त्याच तत्वाचे. अजून कोण आहे? ज्ञानोबा राहिला. उघडा ज्ञानेश्वरी, ऐका ओवी काय झालं. वा नाना कृषी वडू आपुले, जे पांघरवी पेरिले, हे तैसे झाकिले पदरी दान पुण्यळा हे शेतकरी शेतात पेरतो आणि पाठीमाग एक जण असा उखडीत चालवतो ना, ऐकून राहिले ना तुम्ही. पुढे शेतकरी पेरतो आणि पाठीमाग एक जण काय करतो, राख्या काय म्हणतात तुमच्याकडे, रासनी. रासनी बरं जाऊ द्या, राख्या म्हणा, रासनी म्हणा, फळाट म्हणा, सगळ्या याचा अर्थ एकच होतो. काय? झाकणे. झाकलं का उतार चांगला होतो, म्हणून झाकून ठेवायचं. ज्यात आता कसला आला, आता ते पेरणी यंत्र आलं. जुना काळ होता त्याला त्या 4 नळ्या, त्याच्यावर चाड, मग शेतकरी अशी मूठ धरायचा, बोल गजानन गणपती, काम लागू दे सुधापती, दुश्मनाच्या डोळ्यात जाऊ दे माती, असंच होतं ना. मग आता ते ट्रॅक्टर आले. ट्रॅक्टर काय देवाचं नाव घेईल होय, पेरणी यंत्र. मग देवाचं नाव घेतल्या जायचं ते पीक आहे. आता कसलं देवाचं नावच राहिलं नाही, म्हणून तर ते चिकटा मावा त्याला आला कुठं. देवाचं नाव घेऊन तुम्ही ज्या कामाला सुरुवात कराल ते काम कडेला नेण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असते. म्हणून त्याचं नाव घ्यायचं आणि कामाला प्रारंभ करायचा, त्याची जबाबदारी. चला जाऊ द्या, आपला विषय इथं चाललेला. अजून कोण आहे याच तत्वाचं? ज्ञानोबा आहे त्याच तत्वाचे. अजून जवळचं बोलतो, हनुमंतरायाचं मंदिर आहे गावात आपल्या, हनुमंतराय. हनुमंतराय सुद्धा तुकोबारायाच्याच तत्वाचे. कारण कोणतं तत्व आहे हे? महादेवाचं. आणि हनुमंतराय अवतार कोणाचा आहे? महादेवाचा अवतार आहे. कशावरून? चला महाभारतातला लई गोड प्रसंग आहे. कौरव पांडवांचं युद्ध सुरू होणार त्यावेळेला कर्णानं जर अर्जुनाच्या रथाला बाण मारला तर अर्जुनाचा रथ फक्त हलायचा, असा हलायचा जागेवर. आणि अर्जुनानं बाण मारला तर कर्णाचा रथ हजारो योजन मागे निघून जायचा. देव काहीच म्हणत नव्हते. आणि कर्णानं बाण मारला, अर्जुनाचा रथ नुसता हल्ला का देव म्हणायचे शाबास कर्णा. अर्जुन म्हणे काय फुटला बिटला का काय? अरे पैसे विषय घेतले की देवा तू त्याच्या रथाचं पहा, आपल्या रथाचं अंतर मागं जायचं पहा. त्यावेळेला भगवान म्हणतात अर्जुना आता इथं माझा मुद्दा आहे बरं का, तू कर्णाचा रथ 1000 योजन मागे नेला, यात नवल नाही, कर्ण एकटा. पण कर्णाची शक्ती इतकी विशाल आहे, तुझ्या रथावर तू एकटा नाही. जगाचा दाव आहे, कोण आहे? ध्वजस्तंभावरी वानरू, मूर्तिमंत तो शिव, सरते शारंग धरू अर्जुनेसिगा. हनुमंतराय महादेवा त्याच तत्वाचे. काय कशावरून? ज्या वेळेला हनुमंतराय एक वेळेला सीतामाईच्या महालाकडून चालले होते. दिनरंक मी आला त्याच्यावर बोलतो. सीतामाईच्या महालाकडून चालले तर जाता जाता काय केलं, आई साहेबाला भेटली तसंच प्रभू रामचंद्राच्या सभेत चालले. जाऊ द्या, हा विषय लई मोठा आहे, पुढे जातो. गेले कुठं? बिभीषणाकडे, लंकेमध्ये. आणि बिभीषणानं हात धरला, मला रामकथा सांगा. हनुमंतराय कथेचे रसिक, इतकी गोड कथा सांगतात, बिभीषणाच्या डोळ्यातून भावाश्रू बाहेर पडाले. आणि जाता जाता बिभीषण हनुमंतरायाला बोलतो, हनुमंता अरे
काय कथा केलीस तू, तू एवढा मोठा कथाकार आहे. सर्वज्ञ जे का होती गणपती महाराजांची, ते सोमुखे कीर्ती नावर्णिती. जे सर्वज्ञ आहे ते स्वतःच्या मुखानं स्वतःचा मोठेपणा सांगत नाही, आणि स्वतःच्या मुखानं स्वतःचा मोठेपणा सांगणारा मोठा नसतो, तो फसव्या असतो. तुमच्या भागात काय म्हण आहे त्याला? आमच्याकडे त्याला म्हणतात अर्ध्या आळकोंडा आणि पिवळा. विडाला आणि मग एक काम कर विभीषणा, हनुमंता, जर कोणाला कथा घ्यायची असली तर तुझा फोन नंबर आणि पत्ता मी देत जाईल. इतका मोठा तू कथाकार आहे. सांग, नाव सांग. वहीन पेन घेतला आणि सांग पत्ता तुझा. सांग हनुमंता, नाव सांग. ऐका ऐका बरं का, एवढं ऐका. नाव सांग हनुमंता. हनुमंत म्हणतो मला नाव नाही. हा, हनुमंताला नाव नाही बरं का. मग तुम्ही म्हणाले लक्ष्मण, प्राणनाथा, पिंगाक्ष, केशरी नंदन, वायुसूत, हे काय आहे? हे गुण नाव, स्वरूप नाव आहे, नाहीतर हनुमंताला नाव नाही. मग विभीषण विचारतो हनुमंता, नाव नसल्याचं कारण काय? हनुमंतराय सांगतात पहिला फायदा, कोणतीच केस होत नाही. पोलीसवाले काय लिहितात? अज्ञात, नाव नसल्यावर. आणि दुसरा फायदा, नावच नाही तर नावाकरता करण्याचा प्रश्नच उरतो कुठं. झाकलं स्वतःला. शेवट मला फार गोड करायचा आहे. एक वेळेला संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हातानं टाळी आणि मुखानं नामचिंतन करा. एवढी गर्दी होती प्रभू, मला कसं सांगता येईल कुणी लंका जाळली? सच बता हनुमान, लंका किसने जलाई? मैंने नहीं जलाई प्रभु, फिर किसने जलाई? आपको पता है किसने जलाई, फिर भी पूछ रहे हो? हाँ बता, सच बता हनुमान, लंका किसने जलाई? मैंने नहीं जलाई. सुनने का आपको बोले, हाँ सुनने का. सच बता किसने जलाई? मैंने नहीं जलाई. फिर किसने जलाई? मैंने नहीं जलाई. सुनने का बोले, हाँ लंका मैंने नहीं, फिर किसने जलाई? लंका तो रावण के पाप ने जलाई, लंका तो सीता के श्राप ने जलाई, लंका तो मेरे बाप ने जलाई. मी कुठंच नव्हतो प्रभू. कळलं असेल तर पाहता. स्वतःला झाकलं का माणूस मोठा होतो. कशावरून? हनुमंतराय आशीर्वाद देतात आज. प्रभू रामचंद्र, हनुमंता एवढं मोठं काम केलं तरी स्वतःला लपवलं. आज हा प्रभू रामचंद्र तुला आशीर्वाद देतो. जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त तुझी मंदिर असतील. आशीर्वाद देऊन टाकला. प्रचारानं माणूस मोठा होतो की नाही होत मला सांगता येणार नाही, पण झाकल्यानं माणूस नक्की मोठा होतो. हनुमंतरायाचा त्याच तत्वाचे तुकोबा आहे. दिनरंग दीनरंग मी अनाथ. जाता जाता एक महत्वाची सूचना आमच्या सिद्धेश्वर भाऊंनी सांगितलं होतं. मला तेवढी जबाबदारी माझ्यावर. 2 मिनिटं माझ्या हातात आहे अजून. तुम्हाला विनंती आहे माझी, एखाद्या वेळेला पंढरपूरची एखादी वारी कमी झाली तर देव नाराज होणार नाही. पण जर तुम्ही तुमच्या मायबापाला लाथा मारून पंढरपूरला जात असाल तर भगवान सुद्धा, पांडुरंग सुद्धा नाराज होईल तुमच्यावर. विनंती करून चाललो आपल्याला, मायबापाची सेवा करा. इथं बसलेल्या तुम्ही सगळ्या बहिणी माझ्या, तुम्ही रडाल, तुम्ही सगळ्या रडाल. मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्हाला दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत माहिती का? जोपर्यंत माहेरात तुमचा म्हातारा बाप बसलेला आहे. ज्या दिवशी माहेरातला बाप गेला का समजायचं बहिणीनो, आता आपल्याला हक्काचा उंबरा नाही राहिला गाड्या चपला सोडायला. अरे बाप बाप असतो नाही सर येत त्याची. भाऊ असेल तुमचा, आई असते, पण आई मात्र मुलाच्या सुनाच्या ताब्यात असते. बाप असला का खरं सांगा तुम्ही स्वतंत्र असता का नाही? किती वाजता जा,
कोणाच्या परवानगीची गरज नाही. किती वाजता जाऊ द्या, अरे जोपर्यंत बाप जिवंत आहे त्या घरातल्या तुम्ही मुली आहात. पण ज्या दिवशी बाप गेला, खरं सांगू का बहिणीनो, समजायचं आता आपण पाहुण्या झालो. पाहुण्या. बाप गेला का मुलगी पाहुणी होते. लई मोठा आधार आहे दादा बाप. मुलगी बापाचं काळीज असते, काळीज असते. सगळ्यात जास्त जीव बापाचा मुलीतच असतो दादा, मुलीत असतो. म्हणून विनंती करून चाललो आपल्याला, नका त्या बापाला दुखू. म्हातारपणामध्ये एकही वाकडा शब्द बोलू नका त्याला टाकून. बाप नाराज होणार नाही सेवा नाही केली तर. पण जर एखादा शब्द वाकडा बोलाल, 10 वर्ष जगणारा तुमचा बाप 5च वर्षात जाईल. सांभाळा माझ्या दादा, सांभाळा. विनंती माझी. झाला आठवा ना तो दिवस, तुम्ही गळ्यात पडून रडल्या. आईच्या मामा मामी काका काकू सगळे सापडले, तुमचा बाप नसल सापडला. का माहिती का, मुलीला सासरी जाताना नाही पाहू शकत तो. अरे हा काळजाचा तुकडा तोडून दुसऱ्याच्या हातात द्यायचा आहे. कसा पाहिल बाप. 2-4 माणसं धरून आणतात त्याला, चला मुलगी वाटी लावायची. सगळ्याकडं हळू जाते, पण आपला बाप पाहिला का पळत सुटते दादा मुलगी. कडाडून मिठी मारते बापाच्या गळ्याला. ढोरा गुरा सारखा भांबरडा फोडतो बाप. 4-4 माणसं मिठी सोडतात, पण मिठी सुटत नाही. प्रेम प्रीतीचे. बापाचं तोंड उलट्या दिशेला आहे. काय आठवलं कोणास ठाव. गरकन फिरला आणि सुरू झालेल्या गाडीला अशी थाप मारली. गाडी उभी राहिली. आज तुमचा बाप तुमच्या बाजूने नाहीये. बाजू बदलावा लागली बहिणीनो तुमच्या बापाला. जावयाच्या बाजूना जातो. कधी झुकलेला नाही तुमचा बाप, कुणापुढे वाकलेला नाही तुमचा बाप. ताट मानेनं जगणारा तुमचा बाप आहे. पण आज तुमच्या करता, आपल्या मुली करता स्वतःला जावयाच्या पुढं कायमच झुकून घेतो. त्याचं नाव बाप आहे दादा, तो बाप आहे. विनंती आपल्याला, नाही नाही करणार बापाच्या जीवनातलं दुःख. बाप हा पडद्याआडचा कलाकार आहे झाकलेला. तो समोर फ्रंटचा नाही ना, कळत नाही दुःख त्याचं. जावया पुढं खाली वागतो आणि हात जोडून सांगतो, जावई बापू तळ हाताच्या फोडाप्रमाणे वाढवलंय हो तिला. हा काळजाचा तुकडा तोडून बापू हातात दिलाय तुमच्या. तुमच्या पुढं मी झुकलोय, कधी कुणा पुढं नाही. तुमच्या पुढं मी असाच झुकलेला राहील. फक्त एक करा, जर एखादी चूक झाली माझ्या मुलीची तर तिची नाही, तिच्या बापाची समजायची आणि गुन्हा या पदरात टाकायचा बापाच्या तिच्या. काय बाप आहे. दिवाळीच्या सणाला सगळ्यांची दिवाळी सजवतो आणि सणाच्या दिवशी सुद्धा फाटक्या कपड्याचा राहतो. त्याचं नाव बाप आहे दादा, तो बाप आहे. बाप कष्टाचा काबाडी ऊस मळ्यात तोडतो या. माझा कंठ दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना मला कस तरी होत या. बाप डोळ्यात बघताना माझा कंठ दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना. बाप कष्टाचा काबाडी ऊस मळ्यात तोडतो या. भाकर पोरांना ठेवून कांड ऊसाच चाखतो या. खमीस खवाटी फाटले सुई दोऱ्यान शिवलेल माझ्या बापाच्या धोत्राला सदा थिगळ जोडलेल. आली जत्रा गावाची बाप जत्रत जायाचा. उदार पाधार कापड पोरांना न्यायचा. जुन्या फाटक्यान बाप जत्रत फिरायचा. आमच्या सुखाची चिंता बाप सदा मनात करायचा.
विनंती आपल्याला 2 वाक्य सांगतो, कळता का बघा. शेवटची 2 वाक्य थांबलो मी, झालं कीर्तन माझं. विठाला विठाला शेवटचा अध्याय घेतला होता. एक 5 मिनिटं घेतो, कारण माझा अंतर मोठा आहे. सकाळचा माझा कार्यक्रम, उद्या माझी शिवपुराणाची कथा सुरू होते नाशिकला, आणि मी काही झालं तरी 9चा टायमिंग 10चा होईल, फार झालं तर 10 वाजता सुरू करू. म्हणून एक 5 मिनिटं घेतो. शेवटचं एक नातं सांगतो, ऐका. रक्ताची नाती सांभाळा. एकही नातं आपल्याकडून तुटणार नाही याची दक्षता घ्या. तुम्हाला विनंती करून चाललो, हात जोडून कळकळीची. कोणी काही सांगू द्या, भावा भावात वैर नाही करायचं, कधीच नाही करायचं. एखाद्या वेळेला जेवणा करता अख्खं गाव बोलवा, जेवण करील, निघून जाईल. पण ज्या दिवशी खरंच तुमच्यावर वेळ येईल ना, त्या दिवशी फक्त रक्ताचा भाऊच तुम्हाला कामात येईल. दादा सांभाळा. मला एक गणित नाही कळालं. 25 वर्षापर्यंत दोघं भाऊ एकत्र राहतात. 25 नंतर असा काय बिघाड होतोय त्यांच्या. बायको येते. सांगते तुम्हासी वेगळे निघोनी संसार बघा. अरे जी लोक आपल्या बहिणीवर प्रेम करत नाही, जे भावावर प्रेम करत नाही, ते देवावर कधी प्रेम करतील. म्हणून अगोदर रक्ताच्या नात्यावर प्रेम करायला शिका. इथं बसलेल्या तुम्ही सगळी बहिणी, शेवट थांबणार आहे, इकडे लक्ष द्या. कुणी काही सांगू द्या, 1,00,000-2 लाखा करता आणि 1-2 गुंठे जागे करता आपल्या भावाच्या प्रॉपर्टीत हिस्सा टाकून भाऊ तोडायचा नाही कायमचा. नका तो. आज कोर्टामध्ये तीच भांडणे अंबादास भाऊ सगळी. आणि तुम्हाला विनंती करतो, आपली बहीण आल्याशिवाय दिवाळीचा सण नाही साजरा करायचा. नाही करायचं, काय लागत नाही, मला माहिती यांना. अरे वर्षाला एका साडीची अपेक्षा आहे आणि 8 दिवसातून एका फोनची इच्छा. 8 दिवसातून एक, ताई तू बरी आहे का? काय लागत नाही दादा, लय पोट भरतं त्यांचं. भावाचा जर फोन गेला ना, 25 बायकात बसून ती बहीण सांगते माझ्या भावाचा फोन आला होता. अरे ती राहायला सासरमध्ये रे, पण माहेरातला प्रत्येक भाऊ बहीण तिच्या डोळ्यापुढं असते. म्हणून विनंती आहे माझी. माझा एक अनुभव आहे, श्रीमंत बहीण गरीब भावाला विसरत नसते. श्रीमंत बहीण गरीब भावाला कधीच विसरत नसते. म्हणून कळकळीची विनंती, हात जोडून, श्रीमंत भावानो, तुमच्या गरीब बहिणीचा आधार फक्त तुम्हीच एक रे भावानो. तेवढाच एक उंबरा चपला सोडायला. कुठं जातील त्या बहिणी बिचाऱ्या. म्हणून भावानं बहिणीवर रुसायचं नाही. एखाद्या वेळेला त्यांच्यावरती सासर रुसलं तर चालेल, पण माहेरातला भाऊ रुसू नये. अरे ज्या दिवशी मायबाप जाताना हक्काचा भावाकडे जाऊ शकता, फार झालं तर. कळलं तर बघा. तुम्ही वणीच्या गडावर गेलेत का कधी? सप्तशृंगी नाशिक जिल्ह्यामध्ये आलात. तुम्ही पायऱ्यांनी जर गेला असाल, पायऱ्यांनी तुमच्या लक्षात येईल असं एक जागेवर टन आहे. आणि आम्ही दर्शनाला चाललो असताना एक 7-8 वर्षाची मुलगी आणि तिच्या कमरेला 5 वर्षाचा मुलगा बांधलेला होता. असा पुढं गाठ होती आणि तोही चांगला 4-5 वर्षाचा. ती अशी उसाटे टाकायची. मी थोडा कवळ्या अंतकरणाचा माणूस आहे, माझं रडू जवळ आहे. आणि मग मी तिला पाहिलं, ती उसाटी टाकायची. मी तिला म्हणलं, ए बाळ, अरे तुला बोजा झाला राव त्याचा, मी घेऊ का? तिनं माझ्याकडं रागा पाहिलं. तिला वाटलं हा ओळखीचा आणि पाळखीचा, आणि ह्याच्याकडं कसं द्यायचं. मग मी काही बोललो नाही. ती परत चालायला लागली. आता इतका दम लागला, तिला बसायचं होतं त्या टर्नवर बरं का. आता बसायचं तर तो मुलगा लोंबलेला, बसता येईना. तिनं काय केलं, खाली वाकली आणि असं एक पायरी चढायची. हातानं पायरी चढायला लागली. मला नाही राहवलं राव, माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी तिला म्हणलं, ए ताई, खरंच तुला बोजा झाला राव त्याचा, मी घेतो. मी नाशिकचा आहे, वरती गेलं का तुझ्याकडे देऊन टाकेल. त्या 8 वर्षाच्या मुलीनं दिलेलं उत्तर लई धारदार आहे. तेवढं घरी न्या, माझ्या कीर्तनाचा सार होईल. काय उत्तर दिलं तिनं ऐका माझ्या बहिणीनं. ती उत्तर काय देते, मला म्हणली, महाराज तुम्ही 2दा बोलले का त्याचा बोजा झाला असेल, त्याचा बोजा झाला असेल. कसा बोजा होईल महाराज, तो माझा सक्का भाऊ आहे. लक्षात आलं. घरी गेलो मी, विशाल बाबा
डायरीमध्ये एक वाक्य लिहून ठेवलं, भाऊ किती वजनाचा असू द्या, बहिणीला भावाचा बोजा कधीच होत नसतो, कधीच होत नसतो. म्हणून विनंती आहे, सांभाळा रे नाती. परत ही बहीण भेटली, पुढचं काय, किती दिवस पाहुण्यासारखे आलोय. भगवान सांगताय, अर्जुना देहाची आगावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, नान म्हणो धनंजया जयापरी. म्हणून प्रत्येक नातं सांभाळा. झालेली सेवा बाळू मामांच्या चरणी समर्पित करून शिवला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर